गणित भाग 1 प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे 1 गुणाचे प्रश्न. तीन एक्स वर्ग वजा 7y बरोबर 13 हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते सकारण सांगा. ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरलेली असतात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. प्रत्येक पदाची कोटी म्हणजे त्याच्या डोक्यावर लिहिलेली संख्या. वायची वरती डोक्यावरती 1 काहीच लिहिलेलं नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे वायची कोटी 1 आहे. जर एक्सची पण कोटी 1 असेल तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. दिलेल्या समीकरणामध्ये एक्सची कोटी 2 आहे. दिलेल्या समीकरणामध्ये एक्सची कोटी 2 आहे, त्यामुळे हे रेषीय समीकरण नाही. एक्स आणि वाय या चलाचा वापर करून पुढील समीकरण लिहा. दोन संख्यांमधील फरक 3 आहे. फरक म्हणजे वजाबाकी, आणि ती वजाबाकी 3 आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक्स ही संख्या मोठी आहे व वाय ही संख्या त्याच्याहून लहान आहे, त्यामुळे त्यांची वजाबाकी आपली पॉझिटिव्ह येते किंवा धन येते. तर हे आपल्याला आवश्यक ते समीकरण आहे. 4x + 5y = 20 या समीकरणामध्ये x 0 असताना yची किंमत काढा. आता या समीकरणामध्ये xची किंमत 0 म्हणजे xच्या जागेवर 0 लिहायचा. इथे 4 आणि x चा गुणाकार आहे, तर आता तो 4 आणि 0 चा गुणाकार होईल. शून्याला कुठल्याही संख्येने गुणले असता आपल्याला उत्तर 0 मिळते, त्यामुळे इथे मिळेल आपल्याला 5y = 20. 5 × y = 20 म्हणजेच 5 चोक 20 असल्यामुळे yची किंमत 4 येईल. किंवा आपल्याला yला एकट्याला ठेवायचं आहे, 5ला स्थानांतरित करावं लागेल. तो इथे गुणतो आहे, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार, म्हणून आपल्याला yची किंमत 4 मिळेल. म्हणजे या रेषीय समीकरणामध्ये जर xची किंमत 0 असेल तर yची किंमत 4 असेल. x + y = 7 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा. दोन उकली या समीकरणाच्या म्हणजे ज्या अशा संख्या ज्या दोघांची बेरीज 7 होते. तर एक उकल अशी असू शकते, एक्सची व्हॅल्यू 5 वायची व्हॅल्यू 2, त्यामुळे ती उकल आपण अशी कंसात लिहूया 5 आणि 2. दुसरी उकल असू शकते, एक्सची किंमत 4 तर वायची किंमत 3, कारण 5 आणि 2 यांची बेरीज 7 असते, तसं 4 आणि 3 यांची बेरीजही 7 असते. 5x + 3y = 6 या समीकरणाची 0 आणि 2 उकल आहे का ते ठरवा. या किमती x आणि yच्या जागेवर डाव्या बाजूमध्ये लिहिल्या असता ते सोडवून जर आपल्याला उजवी बाजू मिळत असेल, या दोन्ही बाजू सारख्या होत असतील तर ही दिलेली उकल ही समीकरणाची उकल आहे, किंवा दिलेलं संख्यांची जोडी ही समीकरणाची उकल आहे. पण ते उजव्या बाजू एवढं सोडवून आलं नाही तर ही उकल नाही. आपण डावी बाजू सोडवूया. डावी बाजू आहे 5x, एक्सच्या जागेवर लिहायचं आहे 0. 5 × x म्हणून 5 × 0 अधिक 3y म्हणजे 3 × y म्हणून 3 × 2. आपण फक्त डावी बाजू सोडवणार आहोत. ही डावी बाजू सोडवल्यानंतर आपल्याला 5 × 0 म्हणजे 0, कारण 0ला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार 0 येतो. 3 × 2 म्हणजे 6, म्हणून 0 अधिक 6 असं आपल्याला 6 मिळतं आहे, आणि तीच आपली उजवी बाजू आहे. म्हणजेच आपल्याकडे डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्या असल्यामुळे 0 आणि 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा. हे उत्तर ऋण आहे, म्हणजे आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय. त्यामुळे अशा संख्या शोधायच्यात ज्याच्यामध्ये a लहान आहे आणि b त्याच्यापेक्षा 3 मोठी आहे.
म्हणजे जर आपण एची किंमत 3 घेतली आणि बीची किंमत 6 घेतली तर 3 वजा 6 आणि आपल्याला आपलं उत्तर ऋण 3 येईल. त्यामुळे ह्या समीकरणाची एक उकल आहे 3 आणि 6. तसंच 1ची किंमत मी जर 2 घेतली, 2पेक्षा 3नी जास्त 5 असतात. लहान संख्येतून आपण मोठी संख्या वजा करू म्हणून आपलं उत्तर ऋण येईल. त्यामुळे ही आहे आपली 3, 6, 2, 5 या आपल्या 2 उकल आहेत. x अधिक 2y बरोबर 5 आणि 2x अधिक y बरोबर 7 असल्यास x अधिक yची किंमत काढा. ही जी समीकरणं दिलेली आहेत त्यांना नीट पाहिले असता असे लक्षात येते की पहिल्या समीकरणामध्ये जो xचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणातील yचा सहगुणक आहे आणि तसंच पहिल्या समीकरणातील yचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणातील xचा सहगुणक आहे. अशी समीकरणे सोडवताना ती दोन्ही समीकरणे मिळवायची असतात, म्हणजे त्यांची बेरीज करायची असते. इथे संख्या नाही म्हणजे 1 आहे, याची बेरीज झाली 3x. तसेच इथे ही संख्या नाही म्हणजे 1 आहे, बेरीज झाली 3y आणि 5 अधिक 7 म्हणजे 12. आपल्याला x अधिक yची किंमत काढायची आहे तर इथून आपण 3 सामायिक काढून घेऊ शकतो. त्यामुळे कंसात राहील x अधिक y बरोबर 12. हा सामायिक काढलेला 3 x अधिक yला कंसाला गुणतो आहे, त्यामुळे आपण जर त्याला स्थानांतरित केलं तर तो गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया करतो, म्हणजेच तो भागतो आणि आपल्याला x अधिक yची किंमत 4 मिळेल. जर dx बरोबर 24 आणि x बरोबर -3 असेल तर dची किंमत काढा. dxची किंमत आहे 24 आणि xची किंमत आहे -3. दोन संख्यांच्या भागाकारामध्ये जर त्या संख्यांची चिन्ह विरुद्ध असतील तर आपलं उत्तर ऋण येतं. 24 हे 3च्या पाढ्यात आपल्याला मिळतात. 3 8 24, त्यामुळे आपलं उत्तर 8 आहे. पण दोघांपैकी एक संख्या ऋण असल्यामुळे आपलं उत्तर ऋण येईल. पुस्तकाची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा दुपटीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे. हे विधान पुस्तकाची किंमत x व पेनाची किंमत y मानून 2 चलातील रेषीय समीकरणाने दाखवा. पुस्तकाची किंमत x आहे, पेनाची किंमत y आहे. ही दिलेली अट बघूया. पुस्तकाची किंमत याच्यासाठी आपण लिहिणार x. ही पेनाच्या किमतीच्या दुपटीपेक्षा, पेनाची किंमत, एका पेनाची किंमत y आहे, त्याची दुप्पट झाली 2y पेक्षा 5 रुपयांनी जास्त आहे. म्हणजेच पेनाच्या किमतीच्या दुपटीमध्ये 5 मिळवले की आपल्याला पुस्तकाची किंमत मिळते. तर हे आपल्याला हवे असलेलं समीकरण झालं. ते जर सामान्य रूपात लिहायचं असेल तर आपण ह्या 2yला इकडे आणू शकतो. तो इथे मिळवला जातो आहे, त्यामुळे तो इकडे वजाबाकी करेल डावीकडे आणि हे आपल्याला हवं असलेलं समीकरण झालं. पुढील समीकरण सामान्य रूपात लिहा. सामान्य रूपात लिहिण्यासाठी आपल्याला या ज्या खाली छेदामध्ये संख्या आहेत त्या नको आहेत. त्या नको आहेत म्हणजे त्या दोघांचा 4 आणि 3 यांच्या पाढ्यामध्ये येणारी संख्या. 3चा पाढा जर आपण लिहिला तर 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. तर 12 संख्या अशी आहे की जी या दोन्ही संख्यांच्या पाढ्यामध्ये येते. म्हणून आपण या दोघांचा छेद सारखा करूया आणि तो सारखा म्हणजे 12 होऊ शकतो. मग आता छेद 12 करण्यासाठी मी 4ला 3नी गुणते, तेच मला क्रिया त्याच्या अंशाबरोबर केली पाहिजे. तसंच इथे 12 छेद मिळवण्यासाठी मी याला 4नी गुणते, तर मला ते अंशातही 4नी गुणलं पाहिजे. आणि काहीही बदल उजव्या बाजूच्या संख्येमध्ये नाही. आता हे झाले 3a/12 अधिक 4b/12 बरोबर 4, ज्याला आपण एकत्रित लिहू शकतो 3a अधिक 4b/12 बरोबर 4. आता सामान्य रूपात लिहायचं आहे त्यामुळे आपल्याला असा छेद नको आहे, तर तो जो 12 आहे तो स्थानांतरित करूया. स्थानांतरित करताना विरुद्ध क्रिया करेल.
म्हणजे इथे भागतोय तर तो इथे जाऊन गुणेल आणि आपल्याला आपलं समीकरण सामान्य रूपामध्ये मिळेल. 3a अधिक 4b बरोबर 48 किंवा 3a अधिक 4b वजा 48 बरोबर 0.